श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळची वेळ आहे, मस्तपैकी गॅसची पूजा करायची चालू आहे माझं. सकाळी सकाळी आंघोळ केल्यानंतर सर्वात अगोदर देवाला नमस्कार करून आल्यानंतर मी अन्नपूर्णेचं पूजन करत असते. अन्नपूर्णेचं पूजन केल्याशिवाय मी गॅसवरती चहा किंवा कुठलाही पदार्थ बनवत नाही. मला ती रोजची सवय आहे. अन्नपूर्णेचं पूजन केल्यानंतरच स्वयंपाक करायला लागत असते मी. तर बघा, पहिलं पूर्वी आपली आजी आई चूल सकाळी सारवायच्या आणि मस्त असा चुलीला पोतेरा दिल्यानंतर चुलीवरती एक छोटीशी रांगोळी आणि हळदी कुंकाचे पट्टे ओढायच्या. आणि अजूनसुद्धा आमच्या गावाला ती पद्धत आहे. आमच्या आईकडंच चूल आहे, तर आणखीनसुद्धा ही पद्धत जी आहे ना ती आमच्या आई करत असते. तर गॅस तर सगळीकडेच आलेला आहे, पण चूलसुद्धा आणखीन आहे. तर अन्नपूर्णेचं पूजन झाल्यानंतर मस्त असं गॅसवरती चहा ठेवलेला होता. ह्यांनी केलेला होता कोरा चहा. तो कोरा चहा आहे ना, त्याच्यामध्येच मी दूध टाकून दुधाचा चहा बनवला. आणि रोज हे कोरा चहा करतात. आणि खरं तर बघा, एखाद्या दिवशी आपल्याला आयता चहा मिळाल्यानंतर खूप आनंद होतो. मलासुद्धा कधी कधी मिळतो. म्हणजे आठवड्यातनं 2-4 वेळा तर आयता चहा मिळतो. रोज काही नाही, पण आठवड्यातनं 2-3 वेळा तर आयता चहा मिळतो ह्यांच्या हातचा. आणि कोणाकोणाला मिळतं आयता चहा हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच आयता चहा असल्यानंतर आंघोळ करून जर आपण आलो त्यावेळेस जर आपल्याला आयता चहा मिळाला तर किती भारी वाटतं बघा. मला तर खूप आवडतं. त्यानंतर बघा, आंघोळ झाली, चहापाणी झालं, गॅसचं पूजन झालं. त्यानंतर मस्त अशी सुंदर दारामध्ये रांगोळी काढायचा माझ्या सगळ्यात आवडीचा छंद म्हणजे माझी सुंदर अशी दारातली रांगोळी. तर रोज नित्यनेमाने छोटीशी का होईना पण दारामध्ये रांगोळी काढावी. अगदी कोटीचा बंगला असेल आणि दारामध्ये रांगोळी जरी नसेल तर त्या बंगल्याला शोभा नसते. झोपडी जरी असली आणि त्या दारामध्ये रांगोळी असली तर बघा, ते झोपडीला सुद्धा इतकी शोभा येते ह्या रांगोळीमुळे. त्यामुळे बघा, रांगोळीला खूप महत्त्व आहे. आणि रांगोळी ही आपली दळिंद्री काय म्हणतात ना, ती कमी करत असते. त्यामुळे दारामध्ये रोजच्या रोज नित्यनेमाने रांगोळी असली पाहिजे. रांगोळी ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. दारामधली सुंदर रांगोळी पाहूनच लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. ज्याचं दार सुंदर असतं त्याचं घर किती सुंदर असेल असा विचार लक्ष्मी माता करत असते. त्यामुळे दारामध्ये छोटीशी का होईना पण रोजच्या रोज नित्यनेमाने रांगोळी काढावी आणि त्यावरती सुंदर असा हळदी कुंकू टाकावं. त्याचबरोबर माझी सुंदर अशी देवपूजा झालेली आहे. आणि देवपूजा झाल्यानंतर जे घरामधलं वातावरण असतं ते तर काय बघण्याच्या पलीकडचंच असतं. इथंसुद्धा सुंदर अशी छोटीशी रांगोळी आणि पावलं काढून घेतली. चला तर आजचा व्हिडिओ